हॅलो, विलास कोळी यूट्यूब चॅनल. आपल्याला एक म्हण आहे किंवा वाक्य आहे सुविचार, तरुणपणाची काटकसर ही तरुण होण्यासाठीच आहे. की आपण तरुणपणी काटकसर केली ते ती तरुण होण्यासाठीच आहे. हे तुम्हाला कसं समजेल तर त्याचं उत्तर आहे आपल्याला बॉम्बे हॉस्पिटल. आपण ग्रॅज्युएशन पूर्ण केलं, नोकरी लागली, नोकरीला पगार घेतला, प्रायव्हेट फंडाची रक्कम लावली आणि आपल्याला खूप काही पैसा मिळाला. रिटायर झालो, 8 वर्ष झाली. 8 वर्षानंतर खूप पैसा आला की आपण म्हणतो की तरुणपणाची काटकसर ही तरुण होण्यासाठीच आहे. आपल्याला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये गेलो तर तिथे आपल्याला डॉक्टर भेटतील. डॉक्टर भेटल्यानंतर सांगायचं मला तरुण व्हायचं आहे. कसं व्हायचं आहे? 25 वर्षाचं. पण कसं व्हाल? तरुणपणाची काटकसर ही तरुण होण्यासाठीच आहे. तर आपल्याला काटकसर केल्यानंतर जो पैसा आहे प्रायव्हेट फंडाचा आणि एक्सेट्रा सर्व पैसा आपल्याला डॉक्टरांकडे जेवढी फी मागतील ती देऊन आपण डॉक्टरकडे 25 वर्षाचा होऊ शकतो. 60 वर्षाचा माणूस 25 वर्षाचा, 58 वर्षाचा माणूस 25 वर्षाचा, जे रूप पाहिजे, दुधासारखा गोरा, सरळ नाक, दुधासारखा गोरा झाल्यानंतर तरुण झाला, वय त्याचा 25 वर्ष झालं. 25 वर्ष झाल्यानंतर तो तरुण बनला. म्हणजे तरुणपणाची काटकसर ही तरुण होण्यासाठीच आहे. तर आपण आता बॉम्बे हॉस्पिटल म्हणजे काय? तर बॉम्बे हॉस्पिटल म्हणजे साधं नाही आहे. त्यांच्याकडे आपण पैसा दिल्यानंतर तरुण बनलो. तरुणपणाची काटकसर ही तरुण होण्यासाठीच आहे. आपल्याला 100 वर्ष आहेत, 25 वर्षाचा होऊ शकतो. 50 वर्ष आहेत तर आपण 25 वर्षाचा होऊ शकतो. 70 वर्षाचा आहे तर 10 वर्षाचा होऊ शकतो. अशा तऱ्हेने तरुणपणाची काटकसर हे तरुण होण्यासाठीच आहे. ते सुद्धा बॉम्बे हॉस्पिटलमध्ये. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये कसं व्हाल तरुण? तर डॉक्टरांकडे जायचं, डॉक्टरांना रिक्वेस्ट करायची, बाबा आता आम्हाला म्हातारपण नको आहे, तरुण व्हायचं आहे. पण तरुण कसं व्हायचं? डॉक्टर देव असतात, ते रोग घेतात. रोग घेतल्यानंतर आपण तरुण होतो आणि घरी यायचं. म्हणजे तरुणपणाची काटकसर हे तरुण होण्यासाठीच आहे. तर बॉम्बे हॉस्पिटलचं वैशिष्ट्य सांगायचं होतं की बॉम्बे हॉस्पिटल हा साधासुद्धा नाही हॉस्पिटल. तर तिथे देव राहतात, देवांचा हॉस्पिटल आहे. आता आपल्याला तरुण होण्यासाठी एखाद्याला नाक सरळ करायचं आहे, दुधासारखा रंग करायचा आहे, केस काळेभोर करायचे आहेत, केस ग्रे करायचे आहेत, उंची 5.5 ठेवायची आहे, उंची वाढवू शकतोय 5.5 फूट, तर त्याला गोरा रंग पण प्राप्त होऊ शकतोय. त्याच्यानंतर त्याला काळेभोर केस पण येऊ शकतात. हाईट वाढली, आता त्याला हेअरलेस व्हायचं आहे. कोणत्याही गुप्त अंगावर केस नसावेत, छातीवर केस नसावेत, पाठीवर केस नसावेत. केसविरहित होऊ शकतो आपण बॉम्बे हॉस्पिटलमध्ये. तर बॉम्बे हॉस्पिटलला काय कसं आहे की अनबिलिव्ड आहे, की आपण विश्वास बसणार नाही त्या गोष्टींवर. त्याच्यानंतर वय पण कमी करू शकतो आपण. वय कमी झालं, तरुण झालो, बॉम्बे हॉस्पिटल. तर बॉम्बे हॉस्पिटलला काय मस्त ना, या कॉस्मेटिक सर्जरी, प्लॅस्टिक सर्जरीकडे जायची गरज आहे नाही. बॉम्बे हॉस्पिटल. आता एखादा रस्त्यात ॲक्सिडेंट झाला आहे, त्याचा चेंदा झाला आहे, चेस्कूर झाला आहे, त्याच्यात जीव नाही. डॉक्टरने विचारलं घेऊन जा, नगरपालिका हॉस्पिटल जायची गरज नाही. बॉम्बे हॉस्पिटल तिथल्या तिथं त्याला जीवन देऊ शकतात. बॉम्बे हॉस्पिटल. चेंदा झालेला एखादा पेशंट असेल त्याला सांगतात ठेवा तिथल्या तिथं त्याला जीवन देऊ शकतात बॉम्बे हॉस्पिटल. आता एखादा बंद झाला नाही, एखादी बाई जेवण बनवताना, पुरुष जेवण बनवताना, एखादी बाई जेवण बनवताना, पुरुष जेवण बनवताना झालेला आहे 100%. त्याच्यात काही पाणी राहिलं नाही, 100% झाला नाही. त्याचा उपाय
बॉम्बे हॉस्पिटल. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये जीवन देतात, डॉक्टर रूप घेतात, म्हणजेच बॉम्बे हॉस्पिटल. आता राहिलं का बंद झालं, ॲक्सिडंट झालं, सर्वांवर उपाय बॉम्बे हॉस्पिटल. तर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये जा, उपाय घ्या आणि मजेशीर जीवन जगा. तरुणपणाची काटकसर ही तरुण होण्यासाठीच आहे, म्हातारपणी आरामखुर्ची नाही. तर तरुणपणाची काटकसर ही म्हातारपणाची आरामखुर्ची नाही. तरुणपणाची काटकसर ही तरुण होण्यासाठीच आहे, पण कुठे? बॉम्बे हॉस्पिटल. चला, पीसफुल माइंड, माय गॉड जीजस, पीसफुल माइंड. अवश्य व्हिडिओ बघा, सबस्क्राईब करा आणि गुड बाय.